आईला माझं लग्न होत आहे का नाही का मी असाच वर जातो या आता भाऊसाहेब आला ना कुठल्या बी योजनेत बसव तर माझं लग्न करून दे भाऊसाहेब थांबा 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 काय गुलबा काय चाललंय भाऊसाहेब तेवढं माझं बघा की आता तुझं काय बघायचं गुलबा मला काय तेवढंच काम धंदा आहे रे भाऊसाहेब कधी तर बघा की का मी असाच वर जाऊ अरे गुलब्या काय बघू 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 लावलंय रे अहो भाऊसाहेब मला एखाद्या योजनेत बसवा की तेवढं कशासाठी शासकीय नियमानुसार नीट बोल शासनाच्या नियमानुसार माझं काय तर बघा की ए गुलब्या सर जाऊ दे मला लय काम आहे ते. अहो भाऊसाहेब माझ्याकडे बघून तुम्हाला काय दिसत नाही का अरे चमायला गुलब्या शर्वण निर्वाणी घातला काय लगीन बिगीन जमलं का काय नाही राव जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी शर्वारी काढत नाही आईला तू लग्नाचं बोलत होता वय मग असं म्हण की मग तुम्हाला काय वाटलं गावातली पोरं मला ताणायला लागले ते गुलब्या आता शासकीय नियमानुसार मला जाऊ दे मला लय वेळ होते थांबा थांबा तेवढी मला पोरगी बघा अरे पण तुला पोरगी कसली पाहिजे फक्त जिवंत पाहिजे अरे बाबा तुला काय मेलेली पोरगी बघू दे होय रे काय बघा तेवढी लय उपकार होत्याला माझ्यावर चल जाऊ मग काशीनाथ जर आपल्याला पैसे दिले तर काशीनाथच्या मागे उभं राहायला काय आपल्याला अडचण नाही आपण ती काशीनाथ नाही पैसे दिले तर भुजंगराव काय वाटत आहे आपल्याला सोनबारांबा महादा नमस्कार. नमस्ते. जेव्हा आज इकडं कुठं मला असं कळलंय भुजंगरावानं तुम्हाला तिघाला घरी येऊन दम दिलाय खरंय गे तसल्या भुजंगरावच्या धमक्याला आम्ही घाबरतोय पोकळ धमक्याला जेव्हा त्याच्या माहिती सांगतोय बोला की. आम्ही काशीनाथच्या मागाला उभं राहणार आहे. शिव माझा जवळचा मित्र आहे शिवाला तुम्हाला जी पाहिजे ती द्यायला सांगतो पण तुम्ही शिवाच्या बाजूने उभं राहा की ठीक आहे. जेव्हा तुला अजून राजकारण कळत नाही तुला अजून माहित नाही आम्ही कोणाची माणसं आहे जेव्हा तुला माहित नाही आम्ही कोणाची माणसं आहे ज्या दिवशी तुला माहित होईल ना त्या दिवशी डोक्यावर घेऊन नाचशील आम्हाला मला एवढंच कळतंय आपण सगळ्यांनी मिळून आपण शिवाला साथ दिली पाहिजे आणि आपला नवीन सरपंच आपला शिवाच झाला पाहिजे. ठीक आहे बघू आम्ही तुला विचार करून सांगतो. चला मग येऊ का. अहो थांबवा थांबवा गाडी इकडे कुठे वळवली अगं राधा मला वाटलं आपलं गाव तुला दावावं रागान उतराय काय झालंय काय गरज आहे तुम्हाला या गावात जायची तुम्ही तर म्हणालात ना तो भुजंगराव खूप डेंजर आहे म्हणून. अगं राधा मी तर काय कमी आहे काय आता आपण ह्याच गावात राहायचं आहे. नको मला नाही पाहिजे हा गाव. अगं राधा ही गाव म्हणजे माझा जन्मच ह्या गावात झालाय. माझी लहानपणापासून आतापर्यंत ह्या गावाशी माझी एक नाळ जोडलेली आहे आणि तू म्हणते ह्या गावात जायचं नाही असं कसं होईल. माझा जन्मच इथला आहे आणि मला तू म्हणते ती भुजंगरावण कोण अगं ही पण काशीनाथ आहे ही देणार ठेव. पण तो भुजंगराव त्याचं काय. तू त्या भुजंगरावला घाबरायची काही गरज नाही. तू ह्या काशीनाथची बायको आहे ही लक्षात ठेव. अगं मी घाबरत नाही तू पण घाबरायचं नाही. काशीनाथ म्हणतात काशीनाथ. अगं राधा ज्याला मरेपर्यंत देतो ना साथ तोच हा काशीनाथ. हो हो मी पण नाही घाबरत. तुम्ही वाघ आहे तर मी पण वाघीण आहे. आणि तुला सांगतोय कधीच नाही घाबरायचं. चल बस. हो हो चला.
हे विघ्नहर्ता, मी ह्या गावात आलोय. ह्याच्या आधी तुझी साथ माझ्या संग होतीच, पण आता ह्या गावाला त्या भुजंगाच्या तावडीतनं वाचवायचं आहे. बाप्पा तुझी साथ मला असू दे आणि त्या हाताला माझ्या यश येऊ दे, एवढीच माझी तुझ्याकडं हात जोडून कळकळीची विनंती आहे. आप्पा कसा आहे? बरं आहे. काशीनाथ कधी आला तू? आत्ताच आप्पा आलो हा? आणि गणपतीचं दर्शनच घेतलंय. बर बर. सगळं गाव फिरून पहा. हो आता ह्या गावात आलोय. हा माझा लहानपणाचा गाव आहे आप्पा. हा बर. येऊ का मग आप्पा? हा भाऊ मेंबर, आता इथं का गाडी थांबवली? आता इथं काय अजून? अगं ही भाऊ मेंबरचं घर आहे. थांब त्यांना हाक मारून बोलवून घेतो. ठीक आहे, बोलवा मग. भाऊ मेंबर, कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? मी काशीनाथ म्हणतात मला. ते राहू द्या, पुढचं महत्वाचं बोला. मी पण ह्याच गावातला आहे. बाहेर गावी असतो, आता ह्याच गावात पुन्हा यायची तयारी चालू आहे. मी काय करू? येऊन राहावा की मग. मी काय ह्या गावची सरपंच आहे काय? अहो मॅडम, तसं नव्हं, मला त्या भाऊ मेंबरला भेटायचं आहे. ते घरी नाही येत. अहो मॅडम, तुम्ही कोण? नाही म्हणतात ना त्या मग घरी. चला ना पुढे मग. अगं पण विचारलेलं बरं. पण काय करायचंय? चला की मग. चला तर चला. पण पाहुणीबाई, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, माहितीये मला. चला. काय चाललंय भुजंगराव? प्रांत साहेब, तुम्ही अचानक असं कसं काय? नाही, यावं म्हटलं, भेटावं तुम्हाला. मेंबर खुर्ची आणा. नाही राहू द्या, ठीक आहे, बसतोय. असू द्या, बसा. तुमच्याकडे जरा काम आहे. रंगा जागी पाण्याची बाटली विकल्या भुजंगराव. साहेब आलं. मी इथं चहा पाणी करायला आलो नाही बरं का. अतिशय महत्वाचं काम आहे तुमच्याकडं, मला त्यावर बोलायचं. असं कुठलं काम आहे जे भुजंगरावला माहित नाही? नक्की कुठलं काम? साहेब, या भुजंगरावाशिवाय तर आमच्या गावातलं पान पण हलत नाही. काय सांगताय मेंबर? एवढा वट आहे भुजंगरावचा गावात? का गरीबावर अन्याय करताय? हा छे छे साहेब, हे गाव माझा जीव आहे, जीव. भुजंगराव आणि अन्याय कधीच करणार नाही. भुजंगराव, तुमच्याकडून भरपूर काय शिकण्यासारखं आहे बरं का. खरं बोलाय मला पण शिकायला लागतंय. पण एक सांगू का, तुमच्या विरुद्ध भरपूर तक्रारी आलेल्या आहेत त्या जागेवरून. असं माझ्यावर? आणि कुणी तक्रार केली? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही. महादा, ती तर माहित आहे ना, त्यांनी तक्रार केली तुमच्या विरुद्ध. जागा त्याची हडप केली ना तुम्ही? नाही साहेब, मी कशाला जागा कोणाची घेतोय? मी तर ज्याला जागा नाही त्याला जागा देतोय. म्हणजे जो आधीपासून राहतोय त्याची जागा तुम्ही दुसऱ्याला देणार, हो ना? हे शोभत नाही बरं का तुम्हाला. असं वाटतं ना तुम्हाला? चला जागा बघायला, नाहीतर मी महादाला इथं बोलवतो. तुम्ही खाली बसा. मला हे सगळं माहित होतं बरं का, म्हणून मी अगोदरच महादाला बोलवून घेतलंय. बसा खाली. साहेब, माझा आला. साहेब राम राम. या साहेब, भुजंगरावाच्या तावडीतनं मला वाचवा जरा साहेब. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. या भुजंगरावांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध तुम्हाला नक्की न्याय मिळवून देणार. साहेब, माझा आजा पंजा ह्या जागेत राहिलेले सगळे आहेत आणि भुजंगराव पाहुण्याला जागा द्यायला निघालेत. काय भुजंगराव, खरं आहे का हे? साहेब, ह्याची जागा आहे तेवढी आहे, उलट ह्यानं नोंदीपेक्षा जास्त जागा धरली. नाही साहेब, ह्यांनीच नोंद कमी लावली. रामसाहेब नमस्ते. हा जो विषय चाललाय हा फक्त महादातच नाही तर पूर्ण गावातील लोक हा त्रास सहन करतायत.
पण त्याविषयी कोण काय बोलत नाही. म्हणजे याचा अर्थ काय भुजंगराव? सरळ सरळ याचा अर्थ काय माहिती आहे साहेब? गावात दहशतीचं राजकारण निर्माण करायचं, त्यांना धमकवायचं, म्हणजे त्यांनी मानच वर नाही केली पाहिजे. हो शिवा, आबासाहेबांचं सरकार राजकारण अजून भुजंगरावनं नाही केलं. हे बघा साहेब, तुम्ही पोराटोरांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही म्हणाल तसं महादाच काम मार्गी लाव. ठीक आहे, मग या महादाची जागा त्यांना देऊन टाका. साहेब, भुजंगरावांनी लय अन्याय केलाय. महादेवराव कशाला घाबरताय? तुम्हाला पाहिजे तशी जागा देऊ. महादेवराव, आता एक काम करा, ते भुजंगराव म्हणतात आहे ना, तर घ्या मिटवून आता. साहेब, हा माणूस लय डेंजर आहे. खायच दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. भुजंगराव, आता यांची उद्या तक्रार आली नाही पाहिजे, आणि ही सगळी जबाबदारी आता तुमची. उद्याच काय, इथून पुढे कधीच तक्रार येणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो साहेब. ठीक आहे मग साहेब, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जरा या गावाकडे लक्ष द्या. सारखा काही ना काहीतरी गोंधळ चालू असतो या गावात. शिवा, तुम्हाला सगळं गाव भावी सरपंच म्हणताय. आता असं करा, तुम्ही राजकारण चालू करा. ते तर कधीच चालू केलंय, आणि बघू, घोडा आणि मैदान जवळच आहे. एक मिनिट, तुमचं राजकारण तुम्ही बघून घ्या, आणि महादेवराव तुम्ही बिनधास्त राहा, तुम्हाला तुमची जागा मिळून जाईल. ठीक आहे भुजंगराव, येतो. चला शिवा, येतो. महादा, तुला जागा पाहिजे ना, तुला जागा व्यवस्थित देतो, ही भुजंगरावचा शब्द आहे. रंगा, बस खाली. रंगा, पहा मेंबर, कसं वाटलं तुम्हाला? भुजंगराव, आता आपल्याला महादेवरावला जागा द्यायला लागते. ऐक, तू राघूला बोलव, त्याच्या जागेची तयारी करू. म्हणजे तुम्ही आता कुठं जागा देणार आहे? भाव मेंबर, तुम्ही अजून बारकच दिसताय राजकारणात. भुजंगराव, चला, राघू आला असेल. भाव मेंबर, रंगाला कळलं. चला. अयो गुलब्या, लगीन झालं का काय? मला तर वाटतंय होतंय का नाही. अरे तू तर शर्वानी घातली. अहो, लग्न होतंय का काय माहित नाही, पण नुसती शर्वानी घालून फिरतोय. अरे पण ती कसं दिसतंय? लगीन ना फिगीन घातलंय झगीन. अहो, जगीन नाही, शर्वानी शर्वानी. अरे दिसते शर्वानी, म्हणजे झग्यावानी दिसते की. पारो, तेवढं बघा की माझ्यासाठी एखादी मुलगी. अरे कुठे बघू, तिथं माझा नवरा सापड नाही, 2 दिवस झालं. अहो, येईल किती, आज नाही उद्या, पण माझं काय? गुलब्या, तू काय कर सांग का, तू त्या भुजंगरावाकडे जा. त्याच्याकडले पुरी बिरी असलेल्या त्यातली एखादी दिल की तुला बघल की र. म्हणजे भुजंगरावाकडे भेटल? नक्कीच भेटणार. अरे जा जा लवकर, नाहीतर नाही बी भेटायची. नाही लवकर गेला तर जा लवकर. बर बर, मी आता चालत जातो. अरे येड आहे का काय तू? चालत जातो काय मग येवानी? पळत जा पळत. आईला पोरगे म्हणलं की पळतच जावं लागेल मग. जा जा, पळ पळ लवकर पळ. येड झालंय ग बाया नुसतं लगेन लगेन करून. मला त्या भुजंगरावनं सांगितलंय त्या काशीनाथच्या नादाला लागू नका. मला बी तसंच सांगितलंय. घरी येऊन गेला तो. मला गुडकत होतं ते, माझ्याकडे बी आलता. रानबा, ज्ञानबा आणि महादबा, तुम्हा तिघाला पण नमस्कार. नमस्कार. अरे काय चाललंय मग? तुम्ही तिघं पण निवांत शांत बसलाय. निवांत बसलोय काशीनाथ. तुम्ही कधी आला? का, काय झालं काय? त्या भुजंगरावने सांगितले काशीनाथला कोणी मदत करायची नाही म्हणून. म्हणजे तो भुजंगराव हाय तरी कुठे? तो मुंबईवरून
फिरून संध्याकाळी येणार आहे गावात. तुम्ही काय गावात फिरू नका ना, तर तुमचं काय खरं नाही. आम्हाला पण त्यानं तिघाला पण दम दिलाय. अरे असं किती दिवस तुम्ही त्याला घाबरत जगणार आहे? त्या जगण्यापेक्षा मग तुम्ही तिघांनी मेल्याला बरं. काय करणार काशीनाथ, तो गावचा सरपंच आहे, शेवटी त्याचंच ऐकावं लागणार आहे आपल्याला. अरे त्या दिवशी तर तुम्ही लय भारी बोलला ना की काशीनाथ तुला आम्ही कधीच विसरणार नाही, तुझी साथ कधीच सोडणार नाही. आणि तुम्ही त्या भुजंगरावच्या पोकळ धमकीला बेला. अरे तुमची जिंदगी. हा बोललो होतो, पण पाणी डोक्यावरनं चाललंय. आता तुम्हीच समजून घ्या. हा काशीनाथ ही गाव परत नाही सोडणार. बघू, आम्हाला विचार करावा लागेल. तुम्हा तिघांना जी काय पाहिजे ना ती मला सांगा. मी तुमच्यासाठी जी पाहिजे ती देईन, पण तुस्तीत गद्दारी नाही झाली पाहिजे. आता कसा मुद्द्यावर आला बरं? पैशा पुढे भली भली झुकतात, मग आम्ही काय चीज आहे? करू सहकार्य काशीनाथ. काशीनाथ दुसरीत गद्दारी कधीच होणार नाही. आता सारखं सारखं बदलू नका. देऊ तुम्हाला पाहिजे ती सगळं. नाही बदलणार मरेपर्यंत. चला येतो मग. ठीक आहे. भुजंगराव काय हुकूम? राघू, त्या महादानं लांबपर्यंत तक्रार दिली, त्याला आपल्याला जागा द्यायची. भुजंगराव ही 150 एकर कारलाय, करू इथं त्याला कडू. म्हणजे काय करणार आहे तू? हा मेंबर, तुम्ही आता निघा, नाहीतर त्याच्या आधी तुमचाच BP कमी होईल. त्याला आता कसा कडू कारल्यात आणाय ते लावतो माझे मी नियोजन बरोबर. हा, तो आधी काय करू नको. ते आला की मला बोलव. त्या कडू कारल्यात कसा मसाला भरायचा की माझी बुक. गावात त्याला एकाच झालेला दिसतोय. गाव तर चांगलं दिसतंय. का हो, काय झालं? आत्ता गो बया, तुम्ही कोण? ह्या गावात तर मला नवीनच दिसायला लागलाय. का ग बाई, तू का चौकशी करायला लागली? तसं नव, मला काय करायचंय म्हणा. पण लोकांच्या चौकशा करायची लय घाण सवय. सुधर बायांना तर मार खायची पडबड. हे बघ, मी पण गावकरीनेच आहे, पण गावात पहिल्यांदाच आलीये. आता कुणाचं कोण म्हणायचं तुम्ही? अगं अगं बाई, एवढा कोड्यात नको पडू. मी काशीनाथची बायको आहे. काशीनाथची बायको आहे वय? नमस्ते नमस्ते वहिनी साहेब, येते मी. मला जरा काम आहे, गडबड आहे, येऊ का? आता ही चौकशी करीत होती का विचारपूस तिलाच माहित. काशीनाथ, आम्हाला कशाला बोलवली? हिथं भाऊसाहेबला बोलवलंय म्हणून आपण हिथं आहे. का ती भाऊसाहेब नाही वटणीवर आला तर त्याला ह्या आडात टाकायचा आहे. अरे पण ते भाऊसाहेब येईल का इथं? येईल का? त्याला मी लय मोठं आश्वासन दिलंय. काशीनाथराव काय बोलवलं? भाऊसाहेब बोला की. तुम्ही गेल्या वेळेस लय मोठा घोळ केलाय त्या भुजंगाची साथ घेऊन. बर, मग? पण तुम्हाला पण माहित आहे मी पण काशीनाथ आहे. त्याचं कसं आहे काशीनाथ? काशीनाथराव कसं आहे माहिती का, ती मला पैसे पुरवत येतं म्हणून त्यांच्या बाजूने आहे. मग द्या पैसे, मी तुमच्या बाजूने होतो. का काळजी करता? म्हणजे तुम्ही पैशासाठी काम करताय म्हणा की? सरकारी नियमानुसार. सरकारी नियमानुसार पैशासाठी काम करताय. किती पाहिजे तर पैसे?
कसं आहे सांगतो तुम्हाला कसं करायचं काय करायचं. भाऊसाहेब बोला की. पडकावाडा माहित आहे ना? होय, खालच्या अंगा जाळीचं. हा, तिथं तुम्ही माझी संध्याकाळी गाठ घ्या, जमल का? जमल की. भाऊसाहेब निघा. ओ भाऊसाहेब थांबा. भाऊसाहेब जर संध्याकाळी तर नाही आला, आड पाहिलाय का? त्याच्यात असं बारीक बारीक तुकडं करून टाकीन. काशीनाथ म्हणतात, काशीनाथ. ह्या गावातनं निघून जावं वाटा लागले. कुणी बी येते मलाच दम देते. अहो भाऊसाहेब, तुम्हाला किती उशीर झाला शोधते आणि तुम्ही इथे येऊन बसलातोय. आता तुमचं काय काम काढलं अजून? ते आमच्या घराचा उतारा कोणाच्या नावावर आहे? तुम्ही तर ते भाऊ मेंबरची पुतणी आहे ना, मग त्या मेंबरच्याच नावानं उतारा असेल ना? असल का आहे ते नीट मला सांगा. आता तुम्ही आला काय दम द्यायला? यायला गावात जी ती येते ती मलाच दम देते. भाऊसाहेब मला माहिती पाहिजे, मी तर काय टाइमपास करायला नाही आली. पाहुणीबाई, तुम्हाला या गावचं राजकारण माहिती नाही, नीट समजून घ्या मग बोला. ठीक आहे, आधी राजकारण समजून घेते आणि नंतर येते. काही शेतकऱ्याची अवस्था आहे. 12 वाजल्या तरी लाईट नाही. अजून किती उशीर थांबायला लागते काय माहिती. आता मला लय आनंद झालाय. गावातली जागा माझी मला सगळी मिळणार. थोडं पुढे जाऊ दे, आपण त्याला धरू. यो या यो वाचवा 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 वाचवा. ए सोडा त्याला. माझा उठ, तुला जागा पाहिजे ना? उठ उठ. नकोय मला जागा, नकोय मला जागा, नकोय मला जागा, नकोय नकोय मला जागा, नकोय 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 मला नकोय नकोय नकोय. राघो, ह्याला लागते तेवढ्या जाग्यात पोर. हे काय चालू चाल. वेशीला टांगलं इथं साऱ्याच खात्यात भाव, इथं साऱ्याच खात्यात